सध्या आपण कंपाऊंड अँगल चॅप्टर जो आहे त्याच्यामधला जो लास्ट पार्ट आहे ज्याला आपण अँगल्स ऑफ ट्रायंगल म्हणतो. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय हे त्याचे फॉर्म्युले आहेत. साइन ए प्लस बी इक्वल्स टू साइन सी. सिमिलरली साइन बी प्लस सी इज इक्वल टू साइन ए and sin c plus a is equal to sin b. And the second, cos a plus b is equal to minus cos c. Cos b plus c is equal to minus cos a. Cos c plus a equals to minus cos b. हे तीन सेम आहेत. यानंतर हाफ अँगल अपॉन टू याच्यामध्ये ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय असताना रेशो बदलत नाही, फक्त कॉसला साईन बदलत आहे. हे मल्टिपलमध्ये, पण सब मल्टिपल म्हणजे अपॉन टू असताना रेशो चेंज होतो. साईनचं कॉस, कॉसचं साईन, पण साईन नाही बदलत. साइन ए प्लस बी बाय टू कॉस सी बाय टू, साइन बी प्लस सी बाय टू कॉस ए बाय टू, साइन सी प्लस ए बाय टू कॉस बी बाय टू. असंच कॉस ए प्लस बी बाय टू इज इक्वल टू साइन सी बाय टू, cos b plus c by 2 sin a by 2, cos c plus a by 2 is equal to sin b by 2. याच्या पूर्वी आपण एक प्रॉब्लेम बघितलेला आहे, त्यालाच मी आता कंटिन्यू करतो. त्या याच्यामध्ये पुन्हा हे काही फॉर्म्युले वापरावे लागतात, जसे की साइन सी प्लस साइन डी, ज्याला आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणतो. टू साइन सी प्लस डी बाय टू कॉस सी बाय टू, कॉस सी प्लस कॉस डी, टू कॉस सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी मायनस डी बाय टू साइन टू ए. नंतर कॉस टू एचा पण फॉर्म्युला वापरावा लागतो. कॉस टू ए इक्वल्स वन माइनस टू साइंस करे और टू कॉस करे मायनस वन. दोन्हीपैकी कुठला पण फॉर्म्युला लागतो, किंवा मग हा फॉर्म्युला साइन ए साठी पण वापरावा लागतो. साइन टू ए इज इक्वल टू टू साइन ए कॉस ए असेल, टू साइन ए इज इक्वल टू टू साइन ए बाय टू कॉस ए बाय टू, sin a equals to 2 sin a by 2 cos a by 2. असंच cos 2a तोच फॉर्म्युला cos a ला वापरला तर 1 मायनस 2 साइन्स करे बाय 2 किंवा 2 cos करे बाय 2 मायनस 1. एक प्रॉब्लेम ऑलरेडी आपण हा घेतलेला आहे, झालाय. दुसरा प्रॉब्लेम आपण आता ट्राय करू. याची कंपल्सरी कंडिशन आहे ती म्हणजे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. तर मी लेफ्ट हँड साईड घेतो. शेवटी शेवटी काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला थोडा ऑब्जेक्टिव्ह सेन्स आहे, बाकी जास्त प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्ह सेन्स नाही आहेत. आपले कन्सेप्ट क्लिअर होतात, फॉर्म्युले अप्लाय करणं होतं, बऱ्याच गोष्टी आपल्या त्यातनं क्लिअर होतात. त्यामुळे आपण ते घेऊ. कॉस टू ए प्लस कॉस टू बी प्लस कॉस टू सी. तर मी इथं कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला वापरतो. कॉस सी प्लस कॉस डी टू cos c plus d upon 2 into cos c minus d by 2, cos c plus cos d to cos c plus d by 2 into cos c minus d by 2 and cos 2c to cos square c minus 1. Cos 2a is equal to 2 cos square a minus 1. Multiple angle. Cos 2c is equal to 2 cos square c minus 1. So here 2 cos a plus b into cos a minus b. 2 cos a plus b into cos a minus b plus 2 cos square c minus 1. 2 cos square c minus 1. 2 cos, so a plus b plus c is equal to pi. So cos a plus b म्हणजे minus cos c. Cos a plus b equals to minus cos c into cos a minus b.
cos a plus b equals to minus cos a into cos a minus b plus 2 cos square c minus 1. cos square c minus 1. त्याच्यामध्ये हे minus 2 cos c मी कॉमन काढतो. ते लास्ट जे मायनस आहे ते पहिल्यांदा घेतो, -1 स्टार्टिंगला घेतो आणि हे -2 cos c कॉमन काढतो. -2 cos c कॉमन इन ब्रॅकेट हे cos a मायनस b. इथनं -2 cos c कॉमन काढलंय, cos a मायनस b मायनस cos c -2 cos c कॉमन, cos a मायनस b ते -2 cos c कॉमन मायनस cos c. इथे जसं आपण वापरलं फॉर्म्युला a plus b plus c is equal to pi. असताना cos a plus b म्हणजे मायनस cos a. a plus b plus c is equal to pi असताना cos a plus b म्हणजे मायनस cos a. तसं या ठिकाणी पण a plus b plus c असताना cos a minus b मायनस cos c म्हणजे प्लस cos a plus b. a plus b plus c is equal to pi असं असताना cos a plus b म्हणजे मायनस cos c आहे. cos a plus b म्हणजेच मायनस cos c. इथं मी काय केलं, cos a plus b ला मायनस cos c केलं, तिथं मायनस cos a ला प्लस cos a plus b केलं. नंतर परत फॅक्टरायझेशन फॉर्म्युला cos c plus cos d चा फॉर्म्युला -1 -2 cos c ब्रॅकेट cos c plus cos d 2 cos c plus d upon 2 a minus b plus a plus b upon 2 cos c plus cos d 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2 cos c plus cos d 2 cos c plus d upon 2 into cos c minus d by 2 minus or minus 2 cos c bracket 2 cos minus b plus b cancelled, a plus a 2a upon 2 2 cos a into cos plus a minus a cancel, minus b minus 2b upon 2 म्हणजे minus b. परत cos of minus theta म्हणजे प्लस cos theta आहे. हे 2 आपण इथं घेऊ म्हणजे -1 -4 cos c into cos a into cos b. cos of minus theta is equal to plus cos theta म्हणजेच -1 -4 cos a cos b cos c. असं तिथं आन्सर आला. आपण पुन्हा एकदा हे बघू. या प्रॉब्लेम मध्ये कुठले कुठले फॉर्म्युले वापरले आहेत ते एकदा मी तुम्हाला सांगतो. या प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करत असताना कुठले कुठले फॉर्म्युले वापरले ते एकदा सांगतो. एक फॉर्म्युला आहे
म्हणजे जो की ज्याच्यावरती हे आर्टिकल डिपेंड आहे तो फॉर्म्युला म्हणजे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय देन कॉस ए प्लस बी इज इक्वल टू मायनस कॉस सी. एकदा आपण ह्याच्याबद्दल हे ठेवलंय आणि दुसऱ्यांदा मायनस कॉस सी बद्दल हे घेतलंय. एक हे मेन फॉर्म्युला. नंतर फॅक्टरायझेशन वापरलं एका कॉस सी प्लस कॉस बी हे पण दोनदा वापरलं. 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2. हा फॉर्म्युला पण डबल वापरला आपण पहिल्यांदा आणि नंतर पण वापरला. आणि आणखीन एक फॉर्म्युला वापरलाय तो म्हणजे cos 2a इज इक्वल टू 2 cos कर a मायनस 1. हा फॉर्म्युला फक्त सी साठी वापरलाय cos 2c इज इक्वल टू 2 cos कर c मायनस 1. तर हे डबल वापरलंय हे डबल वापरलंय आणि हे एकदा असं एवढं सगळं कंबाईन करून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता एकदा व्यवस्थित बघा एक एक स्टेप. ही लेफ्ट हँड साइड cos 2a plus cos 2b plus cos 2c cos c plus cos d 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2 cos 2c is equal to 2 cos कर c minus 1 cos 2c equals to 2 cos कर c minus 1 2 cos into cancel करायचं 2 cos a plus b into cos a minus b plus 2 cos कर c minus 1. आता cos a plus b a plus b plus c is equal to पाय असताना cos a plus b म्हणजे मायनस cos c आहे एक. त्याच्यानंतर आता पुढे काय केलं आपण हे मायनस 1 स्टार्टिंगला घेतलं इथं ठेवलं तरी चालतंय आणि नंतर हे मायनस 2 cos c इथनं कॉमन काढलाय इथनं मायनस 2 cos c कॉमन काढलं. हे या ठिकाणी लक्षात घ्या. पण काय केलं मायनस 1 स्टार्टिंगला घेतलं मायनस 2 cos c कॉमन cos a मायनस b आणि पुन्हा 2 cos कर c मधून मायनस 2 cos c कॉमन इथं मायनस cos c आलं. परत आता इथं फॉर्म्युला मायनस cos c a प्लस b प्लस c इज इक्वल टू पाय देन cos a प्लस b इक्वल्स टू मायनस cos c. आपण मायनस cos c लाच cos a प्लस b केलं. परत फॅक्टरायझेशन cos c प्लस cos d 2 cos c प्लस d अपॉन 2 इंटू cos डायरेक्ट केलं ते चालेल cos c मायनस d अपॉन 2 मायनस b प्लस b कॅन्सल प्लस a मायनस c कॅन्सल 2 cos a प्लस a 2a अपॉन 2 2 cos a cos मायनस b मायनस 2b अपॉन 2 म्हणजे मायनस b cos ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस cos थिटा cos ऑफ मायनस b म्हणजे प्लस cos b हे मायनस 1 मायनस 4 cos c cos a cos b हे त्याचं आन्सर आलं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रॉब्लेम सेमच आहे फक्त हे जे चेंज झालंय सायन्स कर ए सायन्स कर बी सायन्स कर सी. तर त्याचे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. सायन्स कर ए इक्वल्स टू 1 मायनस कॉस 2 अपॉन 2 असं फॉर्म्युला कॉस करेचा पण आहे फक्त इथे प्लस आहे 1 प्लस कॉस 2 अपॉन 2. मग पुन्हा तोच प्रॉब्लेम येतो. तर हे असेल तर येईल हे जर आपण सायन्स कर बी वापरलं समजा तर ते 1 मायनस कॉस 2b अपॉन 2 ते सायन्स कर सी ला वापरलं समजा तर 1 मायनस कॉस 2c अपॉन 2 येते. फक्त साइन मध्ये मायनस आहे मध्ये कॉस मध्ये प्लस एकच फॉर्म्युला आहे फक्त ए बी सी ला वापरलंय एक. पुन्हा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय आहेत त्याचे पण रूल आहेत. एक तर कॉस ए प्लस बी इज इक्वल टू मायनस कॉस सी हे दोन्ही बाजूने वापरतात आहे असं आणि असं पण. पुन्हा हे पण लागणारच आहे कॉस सी प्लस कॉस डी
2 cos c plus d by 2 factorization into cos c minus d by 2 हे पण लागणार आहे आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला पण लागेल cos 2a जवळपास सेम होत आहे 2 cos करे मायनस 1 मागच्या प्रॉब्लेम मध्ये हे सगळंच होतं हे सगळंच लागणार आहे त्याच्याशिवाय हे एक ऍक्च्युअली फॉर्म्युला एकच आहे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2 हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू हे सगळ्या या प्रॉब्लेम साठी लागणारे सगळे इन्फॉर्मेशन मी इथे कलेक्ट केलेले आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ह्याच्यापैकी सगळं आपल्याला पाहिजेत आहे इथं तुम्ही ते सगळं बघून घ्या व्यवस्थित इथं पेजवरती वाटल्यास नोट डाऊन करून ठेवा म्हणजे मग प्रॉब्लेम समजायला सोपं जाईल आता क्वेश्चन घेतो समजा आता साईनच्या जागी जर कॉस आला इथे कॉस करे आला तर इथे फक्त प्लस येते बाकी प्रॉब्लेम मध्ये पण फार फरक पडत नाही सेमच येतं आता मी क्वेश्चन घेतो सायन्स करे LHS प्लस सायन्स कर बी मायनस सायन्स कर सी सायन्स करे प्लस सायन्स कर बी मायनस सायन्स कर सी सायन्स करे म्हणजे काय तर 1 मायनस कॉस 2a अपॉन 2 फॉर्म्युला सायन्स करे 1 मायनस cos 2a upon 2 साइंस कर बी 1 minus cos 2b upon 2 प्लस आणि साइंस कर सी 1 minus cos 2c upon 2 साइंस कर सी इक्वल्स टू 1 minus cos 2c upon 2 याच्यामध्ये आपण सेपरेट डिवाइड करू शकतो 1 by 2 minus cos 2a upon 2 plus 1 by 2 minus cos 2b upon 2 minus 1 by 2 plus cos 2c upon 2 minus 1 by 2 plus cos 2c upon 2 plus 1 by 2 minus 1 by 2 cancel 1 by 2 फर्स्ट सेकंड आणि थर्ड ह्याच्यातनं मायनस 1 by 2 कॉमन काढतो 1 2 3 तर ते येते cos 2a प्लस cos 2b आणि मायनस cos 2c मायनस 1 by 2 कॉमन cos 2a cos 2b minus cos 2c cos c plus cos d 2 cos c plus d by 2 cos c plus cos d 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2 cos 2c 2 cos square c minus 1 cos c plus cos d 2 cos c plus d upon 2 cos c minus d by 2 cos 2c is equal to 2 cos square c minus 1 आता इथं मधला जो पार्ट आहे त्याला जरा सॉल्व करू म्हणजे 1 by 2 minus 1 by 2 bracket 2 cos a plus b ये 2 to cancel 2 cos a plus b into cos a minus b
cos a plus b into cos a minus b minus 2 cos square c plus 1 minus 2 cos square c plus 1 theta a plus b plus c is equal to pi. If a plus b plus c is equal to pi, then cos a plus b is equal to minus cos c. A plus b plus c is equal to pi. Formula cos a plus b equals to minus cos c into cos a minus b minus 2 cos square c plus 1. त्यामध्ये मल्टिप्लाय करून घेऊ आपण 1/2 minus minus plus 2 to cancel cos c into cos a minus b minus minus plus 2 to cancel minus minus plus 2 to 1 cancel plus cos square c minus 1/2 minus 1/2 into 1 minus 1/2 परत 1/2 क्या कैंसिल है 1/2 कैंसिल पुनः cos c कॉमन कर दो cos c कॉमन cos a minus b प्लस cos c परत फार्मूला ना a plus b plus c is equal to pi cos c into cos a minus b. If a plus b plus c is equal to pi, then cos c is equal to minus cos a plus b. Cos c equals to minus cos a plus b. The formula cos c plus cos d. Cos c plus cos d is equal to cos c into cos c plus cos d to cos c plus d by 2. ये cos a plus b म्हणजे minus cos a है तो प्लस cos c म्हणजे minus cos a plus b है cos c minus cos d चा फॉर्मूला फॅक्टरायझेशन cos c minus cos d minus इथं पहा जरा इथं जो फॉर्मूला आहे तो आहे cos c minus cos d तो आहे minus 2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2 cos c minus cos d minus 2 sin c plus d by 2 into sin c minus d by 2 cos c minus cos d म्हणजे cos c into bracket minus 2 sin minus b plus b cancel a plus a 2a upon 2 minus 2 sin a plus a minus a cancel minus b minus 2b upon 2 म्हणजे sin minus b साइनचं जे मायनस आहे ते आपण कन्सिडर करतो म्हणजे हे मायनस मायनस प्लस होते हे मायनस मायनस काढले 2 sin a sin b into cos c 2 sin a sin b into cos c असं त्याचा आन्सर येते एकदा आपण परत बघू काय काय केलं ते प्रॉब्लेम जवळपास सिमिलर आहे फक्त सुरुवातीचे 1-2 स्टेप जर सोडल्या तर पुढे इथून पुढे ह्या स्टेप पासून
आपण ऑलरेडी प्रारंभ घेतलेला आहे, फक्त इथं प्लस होतं, त्याच्याऐवजी मायनस आहे. की वरच्या दोन स्टेप जर सोडल्या तर सगळं झालेलं आहे. तरी पण एकदा सांगतो, सायन्स करे 1 मायनस कॉस 2 अपॉन 2. सिमिलरली सायन्स कर बी 1 मायनस कॉस 2b अपॉन 2. सिमिलरली सायन्स कर सी 1 मायनस कॉस 2c अपॉन 2. सेपरेट डिविजन 1 by 2 minus cos 2a upon 2. 1 by 2 minus cos 2b upon 2. Minus 1 by 2 minus plus cos 2c upon 2. Plus 1 by 2 minus 1 by 2 cancel. 1 by 2. And minus cos 2a upon 2 minus cos 2b upon 2 and plus cos 2c upon 2. That the minus 1 by 2 common. A plus cos 2a plus cos 2b minus cos 2c. And 1 by 2 minus 1 by 2. It's a formula cos c plus cos d. Cos c plus cos d 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2 cos 2c 2 cos square c minus 1 1 by 2 minus 1 by 2 ब्रॅकेट. फक्त आता मी काय करणार, हे दिले 2 कॅन्सल करणार, बाकी काही चेंज करत नाही. 1 by 2 cos a plus b 2 1 by 2 minus 1 by 2 2 cos a plus b into cos a minus b आणि मायनस 2 cos square c मायनस मायनस प्लस 1. परत आता हे 1 by 2 मायनस 1 by 2. इथं a plus b plus c is equal to पाय असताना cos a plus b म्हणजे मायनस cos a. cos a plus b म्हणजे मायनस cos a. हे 2 मायनस cos a into cos a minus b मायनस 2 cos square c प्लस 1. त्याच्यामध्ये हे 1 by 2 मायनस मायनस प्लस, हे 2 to cancel. cos a minus b minus minus plus 2 to cancel cos square c minus 1 by 2 into 1 minus 1 by 2 plus 1 by 2 minus 1 by 2 cancel cos c ब्रॅकेट cos a minus b cos square c मधून cos c कॉमन काढला, cos c राहिला. cos c म्हणजे मायनस cos a plus b आहे. cos c म्हणजे मायनस cos a plus b आहे. तर फॉर्म्युला cos c minus cos d. cos c into cos c minus cos d minus 2 sin c plus d upon 2. cos c minus cos d minus 2 sin c plus d by 2 into sin c minus d by 2. cos c minus 2 sin a plus a 2a upon 2 sin a plus a minus a cancel minus b minus 2b upon 2 minus b. आता हे मायनस मायनस कॅन्सल, हे cos c इथं मायनस मायनस प्लस 2 sin a मायनस मायनस प्लस sin b आणि हे प्लस cos c असं त्याचा आन्सर आला. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हा जो प्रॉब्लेम आपण घेतलाय साइन स्क्वेअर a प्लस साइन स्क्वेअर b मायनस साइन स्क्वेअर c, याला एक्झॅक्ट सिमिलर, पण इथं मायनस होतं तर त्याऐवजी प्लस आहे. आणि हे एक्झाम्पल म्हणजे एकदम सिमिलर एक्झाम्पल आहे, तर ते तुम्ही ट्राय करा. a plus b plus c is equal to pi, then sin square a plus sin square b plus sin square c is equal to 2 sin a sin b cos c. एकदम सेम आहे, कुठल्याही प्रकारचा बदल नाही. म्हणजे इव्हन काय होते म्हटल्यास मी तुम्हाला इथं करून पण दाखवतो या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये. आता समजा इथं मायनस साइन स्क्वेअर सीच्या जागेवर प्लस आलं या ठिकाणी, तर इथं प्लस येईल, हे प्लस, त्यामुळे आता हे प्लस 1/2 होणार इथं, आणि ते मायनस कॉस 2c अपॉन 2 येणार. फक्त साइन मध्ये चेंज, प्लस 1/2 मायनस कॉस 2c अपॉन 2. त्याच्यामध्ये काय झालं, हे 1/2 आता
बाकी सगळं तेच येतं. 1/2 1/2 1/2. इथं 3/2. इथं इथं 3/2 आहे. हे मायनस 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 सगळे मायनस आहेत. -1/2 मायनस टोटल मायनस आहेत. -1/2 कॉमन काढलं. cos 2a cos 2b प्लस cos 2c याला. इथं पण प्लस. ह्यालाच मी करून दाखवलं. काही एक स्टेपचा पण फरक नाही. एक पुन्हा cos c प्लस cos d cos c. इथं फॉर्म्युला cos 2c. छोटे छोटे चेंजेस. इथं 3/2 आला. 3/2 -1/2. इथं आता हे 2 कॅन्सल केलं. 2 कॅन्सल केलं. तिथं +2 cos c -1. त्या ठिकाणी फक्त इथं साईन बदललं. इथं काय झालं +2 cos c आणि या ठिकाणी -1. इथं सुद्धा असंच +2 cos c आणि इथं -1. आणि स्टार्टिंगला 1/2 जेवायची 3/2. त्या प्रॉब्लेमलाच मी फक्त चेंज करून देत आहे. बाकी काही असे बदल नाही झाले. cos a + b ला -cos c ठेवलं तर हे cos a + b आहे -cos c cos a - 2 cos c -1. परत आता हे फक्त आता इथं काय झालं हे जेव्हा आपण मध्ये मल्टिप्लाय करतो तर इथं 3/2 आहे. 3/2 हे मायनस 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 प्लस बरोबर आहे cos c cos a - b. परत आता इथे काय होतं हे या ठिकाणी -cos c येत आहे. -cos c आणि ते मायनस मायनस प्लस 1/2 होते. या ठिकाणी मायनस मायनस प्लस 1/2. 3/2 प्लस 1/2 या ठिकाणी 2 येतं. स्टार्टिंगला 3/2 प्लस 1/2 हे येतं 2 प्लस cos c कॉमन काढलेलं आहे. cos a - b इथं -cos c राहत आहे. -cos c म्हणजे पुन्हा प्लस cos a + b. -cos c म्हणजे प्लस cos a + b. आणि इथं 2 प्लस cos c ब्रॅकेट. हे 3/2 प्लस 1/2 4/2 म्हणजे 2. cos c कॉमन काढलं cos a - b हे कॉमन -cos c. त्या प्रमाणात मी फक्त चेंज करून देतोय. आता -cos c म्हणजे प्लस cos a फक्त आता इथला फॉर्म्युला बदलतो. मागच्या प्रॉब्लेममध्ये काय झालं होतं इथं cos c cos d आलं होतं. आता फक्त cos c प्लस cos d येतं. इतकाच फरक. म्हणजे काय झालं 2 प्लस cos c इन ब्रॅकेट cos c प्लस cos d चा फॉर्म्युला इथे येतो. तर तो आहे 2 cos c प्लस d अपॉन 2 cos c प्लस cos d 2 cos c प्लस d/2 into cos c minus d/2 into cos c minus d/2 2 plus cos c 2 cos a plus a 2a/2 plus a 2a/2 2 cos a into cos a plus a minus a cancel. cos minus b आहे. पण cos मायनस कन्सिडर करायची काही गरज नाही. cos ऑफ मायनस इज इक्वल टू प्लस cos थीटा. त्याचा आन्सर येतं 2 + 2 cos a cos b आणि cos c. 2 + 2 cos a cos b cos c. सेम प्रॉब्लेम आहे. 2 + 2 cos a cos b आणि cos c असं त्याचं आन्सर येतं. फक्त ह्या प्रॉब्लेममध्ये फरक काय पडते हे पण सारखंच आहे. त्याच्यामध्ये पण असंच चेंज होतो. आपण हळूहळू डिस्कस करू ह्याच्यातले. जवळपास ह्याच्यात काही एक प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व्ह करता आला ह्या टाईपचं तर बाकीचे सगळे प्रॉब्लेम येतात. फक्त थोडे थोडे चेंजेस आहेत. कधी कॉस होते कधी साईन होते. इतकंच फक्त फरक पडतो. बाकी जवळपास सेमच येत आहे. पुढच्या पिरियडमध्ये आपण
राहिलेलं कंटिन्यू करू. ठीक आहे.